नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर DSD अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण चर्चा करतोय कर्जाचा डोंगर कमी करण्याचे 10 स्मार्ट उपाय। यातला दुसरा उपाय आपण आज त्याच्यावर चर्चा करणार आहोत। कर्जफेडीचा कालावधी कमी असल्यानंतर हप्ता वाढतो, पण व्याज कमी द्यावं लागतं। एक रिस्क आहे आणि जोपर्यंत आपण ती घेत नाही तोपर्यंत यश मिळू शकत नाही। मित्रांनो, कर्ज जर स्मार्टली कर्जाची परतफेड करायची असेल तर आपल्याला रिस्क घ्यावी लागते। एक न्यूमरिकल उदाहरणातून मी ही गोष्ट आपल्याला स्पष्ट करतो। कर्जफेडीचा कालावधी कमी केला तर कसा फायदा होतो। तर मित्रांनो, आपल्या समोर एक उदाहरण आहे। कर्जाची मुद्दल रक्कम 1 लाख रुपये आहे। कर्ज फेडण्याचा कालावधी जर आपण 10 वर्ष केला आणि याचा व्याजदर जर 10% असेल, EMI ची रक्कम येते मित्रांनो 1322 रुपये महिना। मासिक हप्ता बसतो 1322 आणि एकूण कालावधीनंतर तुम्ही मुद्दल अधिक व्याज जर याची एकूण बेरीज केली तर तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही 1,58,640 रुपये भरताय। ही सामान्य परिस्थिती झाली, यात कोणतीही बचत होत नाही मित्रांनो। कर्जाचा कालावधी 10 वर्ष आहे, तुम्ही 10 वर्षात फेडलं तर 1,58,640 ही रक्कम तुम्ही देता। पण हीच कर्जाची मुद्दल रक्कम 1 लाख असेल आणि कर्ज फेडण्याचा कालावधी जर तुम्ही 9 वर्षे घेतला असेल मित्रांनो, तर त्याचा EMI जो आहे तो महिन्याला वाढतो। साधारण 78 अधिक 8 असे 86 रुपयांनी हा EMI वाढतोय महिन्याला। पण तुम्ही एकूण कालावधीनंतर मुद्दल अधिक व्याज अशी किती रक्कम देताय तर 1,52,050। म्हणजे मित्रांनो, यामध्ये तुम्ही 6,590 रुपये वाचवले। केवळ महिन्याला 80-90 रुपये जास्त देऊन तुम्ही जवळजवळ 6,500 रुपयापेक्षा अधिक रक्कम वाचवली आहे मित्रांनो। जर हा कर्जाचा कालावधी तुम्ही 8 वर्ष केला, 10 वर्षाऐवजी तुम्ही 8 वर्षात कर्ज परत फेडत असाल मित्रांनो, तर तुमचा EMI किती येतो 1,517 रुपये। म्हणजे अंदाजे 200 रुपये जास्त जर तुम्ही महिन्याला भरले तर मित्रांनो तुम्ही एकूण कालावधीच्या शेवटी किती मुद्दल आणि व्याज भरता तर 1,45,672 ही रक्कम तुम्ही भरता मित्रांनो। आणि यामध्ये तुम्ही किती रक्कम वाचवता तर 12,968 रुपये तुम्ही वाचवताय मित्रांनो। म्हणजे थोडासा 80-90-100 रुपये म्हणा किंवा 200 रुपये महिना तुम्ही जर EMI जास्त फेडत असाल मित्रांनो आणि एकूण कालावधी जर कमी करणार असाल तर तुमचा 6,500 किंवा 12,500 आणखी मित्रांनो आपण हा जो कालावधी 7 वर्ष केला तर तुमचे कदाचित 20,000च्या वर तुमची बचत होऊ शकते। अशा पद्धतीने कर्जाचा डोंगर कमी करण्याचे स्मार्ट उपाय आपण बघत आहोत मित्रांनो। आणखी स्मार्ट उपाय मी आपल्याला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहे। तोपर्यंत माझ्यासोबत राहा मित्रांनो। धन्यवाद।